स्पर्धेचा 5वा दिवस नंद्याचूर वर्सेस गुलाबराव महाराज. 5व्या दिवसाची तिसरी लढत. षटक क्रमांक पहिलं. आणि नक्कीच या ठिकाणी पहिलाच बॉल जाईल निर्धार चेंडूच्या रूपाने. व्याफुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी एक रन तर निश्चितच पूर्ण होईल. गुलाबराव महाराज वर्सेस नंदेश्वर 11 स्पर्धेची 5व्या दिवसाची तिसरी लढत. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे अनुषंगाने एकच रन तुम्हाला तुमच्या खात्यात मिळेल. षटक क्रमांक पहिल्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक पहिला हाताळत जमेदारी दिली होती संघाने. सुनील चालेल. या ठिकाणी षटक क्रमांक पहिल्याच खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे बिनबाद 3 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. राजवायर या ठिकाणी षटक क्रमांक दुसऱ्याच 3. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. आणि ह्या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु व्याटीच्या टप्प्यात चेंडू आलाने या अनुषंगाने तुम्हाला वंचित राहावा लागेल रणापासून. आणि पंचांचा निर्णय फाईट. अतिरिक्त रन जाईल खात्यामध्ये गुलाबराव महाराज संघामध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळताना राजवायर. आणि बघू ह्या ठिकाणी किशोरजी सर परंतु या ठिकाणी अगदी मित्रांनो झेल घेण्याची सुवर्ण संधी होती. परंतु ह्या ठिकाणी
कॅच टिपता नाही आला या अनुषंगाने जीवदान फलंदाजाला. अगदी ऑफसाईडच्या दिशेनं बॉल जाईल. चौकार. नकशा चौकारच्या साह्यानं धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचलं. गुलाबराव महाराज बिनबाद 9. आणि नक्कीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. बाल बाल बच गए. समाधान. नक्कीच्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवताना नंदेश्वरी 11 संघाकडनं फलंदाज सच होईल. गोलंदाजी मार्कावरती आणि वेड ऑफच्या दिशेला फिल्डर तैनात. गौतमजी चौधरी सर. पुन्हा एकच रनावर संतोष मारावा लागेल. आणि बघू या ठिकाणी बॉल जाईल सीमा पार. चमकार. षटक क्रमांक 2 खेळ संपू. धावसंख्या बरडावर जाऊन पोहोचते बिनबाद 15 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. षटक क्रमांक 3 घेऊन आलेत आमचे मित्र गौतमजी चौधरी सर. टप्प्याचा बॉल होता आणि पॉइंट एरियामध्ये फटका सजवला. बॉल जाईल व सुंदर कृषी उद्योग चमकार. या चौकाराची साह्यानं धावसंख्या बोर्डावरती जाऊन पोहोचल गुलाबराव महाराज संघाची. बिनबाद 19 अंकावरती. षटक क्रमांक 3 हाताळताना आमचे मित्र. आणि बघू उत्कृष्ट गेंदबाजी ह्या ठिकाणी. नाव आहे गौतमजी चौधरी सर. नक्कीच मित्रांनो अगदी गोड स्वभावाचा माणूस. गाव आहे पुणे गाव डोंगरी जयदर. फलंदाज तयार आणि या ठिकाणी बघा क्लीन बोल्ट. माघारी परतावा लागेल तुम्हाला. विकेट क्रमांक 1चा खेळ संपवलाय. लाजवाब गोलंदाजी. नाव आहे गौतमजी चौधरी सर. अगदी विकेट क्रमांक 1ला झटका मिळालाय गुलाबराव महाराज संघाला. या ठिकाणी नक्कीच मित्रांनो न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. धावसंख्या आहे तुमच्या बिनबाद 1 बाद 19 अंकावरती. षटक क्रमांक 3चा चौथा बॉल प्रगती पथावर. अगदी 3ऱ्या बॉलावर गौतमजी चौधरी सर यांनी अगदी दंड उडून क्लीन बोल्ड करून अगदी माघारी परतवले फलंदाजाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. राहुल पवार सामना करतील गौतमजी सर यांचा. षटक क्रमांक 3चा चौथा बॉल
अगदी फिल्डिंग उत्कृष्ट ठिकाणी लावलेले नंदेश्वरी इलेव्हन संघाने फिल्डिंग तैनात. अगदी उंची भरपूर लांबी कमी या अनुषंगाने वेळेच काळ सांगेल. नक्कीच या ठिकाणी जीवदान फडावा लागेल. उंचीवर भरपूर होता बॉल परंतु मित्रांनो अति उंचीवरचा बॉल आणि बघू या ठिकाणी अगदी बॉलाला दिशा दिली. बॉल जाईल सीमा पार. चमकार व सुंदर कृषी उद्योग. चमकार. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल गुलाबराव महाराज संघाची समीकरण आहे 1 24 या अंकावरती. षटक क्रमांक तिसऱ्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. घेऊन आले ते आमचे मित्र गौतमजी चौधरी सर. अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू. बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही या संघाने षटक क्रमांक तिसऱ्याचा खेळ संपेल. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल समीकरण 1 बाद 24 अंकावरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी अगदी चर्चा करताना आमचे मित्र गौतमजी चौधरी सर, किशोर वाघ सर, रंगीला जोडी मित्रांनो. या ठिकाणी नंदेश्वर इलेव्हन संघाकडनं षटक क्रमांक 3चा खेळ संपवलाय. धावसंख्या बुरडावर आहेत गुलाबराव महाराज संघाच्या 1 बाद 24 अंकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. अभिषेकांचं कौतुक करावं तेवढं कमीच मित्रांनो. अगदी मोठी मेहनत करून या ठिकाणी या डांगसौंदाना प्रीमियर लीगला हातभार लावून मोठं योगदान त्यांचं लाजवाब ठिकाण. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू. बॉल जाईल निजाब. षटक क्रमांक 4 हाताळत आहेत सुनील माळी. नंदेश्वरी इलेव्हन संघाकडनं सामना करतील राहुल. पुन्हा मारण्याच्या नादात टप्प्याचा अंदाज समजला नाही फलंदाज राहुल यांना. या अनुषंगाने बॉल गेला निर्धाव चिंटूच्या रूपानं. पुन्हा मारण्याच्या नादात अगदी 3 बॉल डॉट टाकलेले सुनील माळी यांनी षटक क्रमांक 4ची जिम्मेदारी दिली. नंदेश्वरी इलेव्हन संघाने अगदी मोकळ्या हाताने निभावताना अगदी 3 बॉल मेडल टाकले त्या ठिकाणी. आणि नक्कीच 4था बॉल अगदी स्टंपच्या बाहेर अंपायर यांनी वाईट करार दिलाय. या अनुषंगाने 1 रन जाईल गुलाबराव महाराज या संघाच्या खात्यात. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती राहुल पवार. वाह लाजवाब गोलंदाजी बनावी लागेल. अगदी 4 बॉल टाकले, एकही बॉल लागू दिला नाही बॅटीला. नाईस बॉलिंग फडावी लागेल. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 4ची जिम्मेदारी
अगदी मोकळ्या हाताने निभवताना ह्या ठिकाणी सुनील माळी. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. आता तुम्हाला लागेल जावा बाहेर पाचव्या चेंडूच्या. नक्कीच बॅटीला बॉल टच झाला, बॉल गेला फाईन लेग एरियामध्ये. कॅच होऊन तुम्हाला माघारी परतावा लागलं. षटक क्रमांक 2 चौथ्याचा लास्ट बॉल प्रगती पथावर. लाजबाब गोलंदाजी म्हणावी लागेल, लाजबाब गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी वंचित ठेवलंय. त्यांची जागा भरण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. नाबाई शंकर पवार. शंकर पवार सामना करतील सुनील माळी यांचा. बॉल आहे षटक क्रमांक 4चा लास्ट. सामना करतील न्यू बॅटर शंकर पवार. फिल्डिंग तैनात. आजूबाजूला बघितलं तर आनंदमय वातावरण. हलक्या हाताने फुटला टच केलेला चेंडू. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 4चा खेळ संपेल. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचली तुमची. विकेट क्रमांक 2चा खेळ संपावून 25 या अंकावरती गुलाबराव महाराज संघाची. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावर स्पर्धेचा अगदी मित्रांनो 5वा दिवस गुरुवारच्या नावाने उगवलेला. नक्कीच मित्रांनो गुरुवारच्या नावाने उगवलेला दिवस, गुरुदत्ताच्या नावाने उगवलेला दिवस. आनंदमय वातावरण. डाक संस्थाना प्रीमियर लीग पर्व पहिला आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचं या डांग सौंदाना नगरीमध्ये हर्ष स्वागत. स्पर्धेच्या 5व्या दिवसाची 3री लढत. फलंदाज तयार. आणि बघू या ठिकाणी बॉल येतोय आम्हाला सन्मान करायला. बॉल जाईल षटकारच्या रूपेने. फटकार धनदाई मेडिकल षटकार. आणि नक्कीच पहिल्याच बॉलावर हवाई हल्ला चढवला. समाधान वाघ यांनी बॉलला पटवलं. षटकारच्या रूपेने फटकार. आणि बघू या ठिकाणी एक रन पूर्ण. निश्चितच या ठिकाणी रन पूर्ण गेला. अगदी थुरो येसपर्यंत रन पूर्ण होईल. या एक रनाने या अनुषंगाने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचेल. गुलाबराव महाराज संघाची समीकरण आहे 2 बाद 32 या अंकावरती. सामना करतील शंकर पवार, राजू आहेर. षटक क्रमांक 5व्याच जमीदारी दिले संघाने. आणि बघू ह्या ठिकाणी चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. ठीक आहे, एक निर्धाव चेंडू पडेल त्या ठिकाणी तुमचा रन आखडेल. त्या नक्कीच त्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत ते आमचे मित्र नंदेश्वरी 11 संघाकडून राजू आहेर. आणि पुन्हा तोच बॉल, तोच टप्पा. पुन्हा त्याच दिशेला बॅट फिरवली, परंतु पुन्हा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. षटक क्रमांक 5व्याचा 5वा बॉल प्रगती पथावरती. फिल्डिंग तैनात. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्गावरती. आणि ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे.
उत्कृष्ट फिल्डिंग बनावी लागेल. अगदी एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. षटक क्रमांक 5 वेळाचा लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. मेडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षण तैनात. गौतमजी सर त्या ठिकाणी फिल्डिंग करत आहेत. बॉलाला फेकलं तोपर्यंत एकच रन. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले गुलाबराव महाराज संघाची. नक्कीच मित्रांनो छोटस ड्रिंक ब्रेक असणार या ठिकाणी. षटक क्रमांक 5 खेळ संपले. धावसंख्या बोर्डावर आहे 2 बाद 34. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. घेऊन आलेत आमचे मित्र नाभाई गौतमजी चौधरी सर. षटक क्रमांक 6 हातात आणि ह्या ठिकाणी फिल्डिंग तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी उंचीवर बॉल आहे. आणि नक्कीच ह्या ठिकाणी एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. कोशिश भरपूर केली परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी उंचीवर बॉल होता. या अनुषंगाने तुम्हाला एकच रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 6 दुसरा बॉल घेऊन जातील गौतमजी चौधरी सर. आणि बघू या ठिकाणी देखील पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि अगदी एक रन पूर्ण केला, 2 रन आणि तिसरा रन देखील पूर्ण केला. या 3 रन आणि धावसंख्या बुरडावर जाईल. समीकरण आहे तुमचं 2 बाद 38. आणि नक्कीच ह्या ठिकाणी अगदी टप्प्याचा बॉल आणि बॉलाला पाठवलाय शेटकरच्या रूपेने फटकार. या ठिकाणी नक्कीच षटक क्रमांक 6 5वा बॉल फिल्डिंग तैनात. क्षेत्ररक्षण तैनात. बॉलला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने तोपर्यंत एकच. नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक 6 लास्ट बॉल प्रगती पथावर गौतमजी सर. अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू
नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक 6 खेळ संपेल. धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचेल. गुलाबराव महाराज संघाची समीकरण आहे 2:46. षटक क्रमांक 7 व प्रगती पथावर आहे. अगदी 6 षटक झालेत. 7 व षटक प्रगती पथावर. पाचव्या दिवसाची तिसरी लढत नंदेश्वर 11 वर्षास गुलाबराव महाराज 46. 2:46. आणि बघू या ठिकाणी आणि बघू दुसऱ्या रनाची माग आणि दुसरा रन देखील पूर्ण. नक्कीच मित्रांनो उत्कृष्ट क्षेत्र रक्षण करावा लागेल तुम्हाला. एक रन लाखा मोलाचे असतात. एक विकेट लाखा मोलाचे असते. एक निर्धाव चेंडू लाखा मोलाचा असतो. मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल तुम्हाला. हे लाखास शब्द वेळेचं काळच मित्रांनो सांगतील तुम्हाला. षटक क्रमांक 7 घेऊन आलेत किशोर वाघ सरजी आणि बॅटीने कडा घेतला. बॉल गेला थडब्यांच्या दिशेला आणि आमच्या मित्र पंच म्हणून काम करत आहेत दीपक भाऊ बिरारी यांनी आमच्याकडे इशारा केला. बुटचा माघारी परतावा लागेल तुम्हाला. नक्कीच या ठिकाणी फलंदाज उठून तंबूच्या आचऱ्याला येताना न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. विकेट क्रमांक 3 खेळ संपलाय. षटक क्रमांक 7 तिसरा बॉल. धावसंख्या बोर्डावर आहेत गुलाबराव महाराज संघाच्या 3:48 अंकावरती. टप्प्याचा बॉल आणि मिडऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि त्या ठिकाणी गौतमजी सर नक्कीच एकच रनावर तुम्हाला संतोष मानावा लागेल. बॉल क्रमांक 14 प्रगती पथावरती. मारलेला चेंडू आणि बघूया टप्प्याचा बॉल होता. बॅट फिरकावली बॉल जाईल षटकारच्या रूपेने फटकार. अगदी अखूट टप्प्याचा बॉल. बॉलाचा अंदाज घेतला. बॉलाला पाठवलाय छेदच्या दिशेनं षटकार. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो षटक क्रमांक 7 5वा बॉल. धावसंख्या बुरडावर जाऊन पोचली. या षटकार स्वरूपन 3:55 या अंकावरती गुलाबराव महाराज वर्सेस नंदेश्वर 11 अगदी 5व्या दिवसाची तिसरी लढत बघायला मिळते मित्रांनो. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळ सांगून देईल. धावा झाल्या तुमच्या 55. तंबूच्या आचऱ्याला पाठवले तुमचे फलंदाज 3. षटक क्रमांक आहे 7वा.
सातव्याचा 5वा बॉल प्रगती पथावर. आणि मेडॉफच्या दिशेला क्षेत्ररक्षण तैनात. गौतमजी चौधरी सर अगदी बॉलाला उचललं फेकलं किशोरजी वाघ सरांच्या दिशेनं. तोपर्यंत एकच रन. हे एक रनाने तुमची धावसंख्या बोर्डावर जोडतच जाणार मित्रांनो. धावसंख्या आहे 56. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्गावरती. आणि बघू बॉल जाईल षटकारच्या रुपयाने फटकार. षटक क्रमांक 7 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचल्यात गुलाबराव महाराज संघाच्या. समीकरण आहे 3 बाद 62 धाबा 62 रनापर्यंत मजल मारलेले आहे. षटक क्रमांक 8 व प्रगती पथावर आहे. या षटकाराचे सायानं अगदी धावसंख्या डोंगर उभारताना गुलाबराव महाराज संघाचे षटक क्रमांक 8 व घेऊन आलेत. सुनील माळी सामना करतील समाधान वाघ. गुलाबराव महाराज संघाकडनं फिल्डिंग तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी फाईन लेग एरियामध्ये बॉल गेला फिल्डराच्या जवळून सीमापार. आणि नक्कीच लेग बाय. चुपकार ह्या ठिकाणी पंच आम्हाला इशारा देताना दीपक भाऊ पिरारी समाधान भाऊ सोनेने नक्कीच या ठिकाणी अभिनंदन. पंच म्हणून काम करत आहेत. योगदान आहे तुमचं ह्या ठिकाणी. आम्हाला सहकार्य करत आहात. अगदी मेडॉनच्या दिशेला मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण तैनात. परंतु जाईल बॉल सीमा पार. चौकार व सुंदरा कृषी उद्योग चौकार. समाधान वाघ फलंदाजीसाठी. आणि बघू या ठिकाणी अगदी उंचीवर बॉल. बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण. या दोन रनाडी धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचला गुलाबराव महाराज संघाशी. 3 बाद 72. षटक क्रमांक 8व्याचा 4था बॉल प्रगती पथावरती फिल्डिंग तैनात. अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता. परंतु ह्या ठिकाणी नक्कीच निर्धाव चेंडूच्या रुपयाने जाईल चेंडू. बॉल आहेत मित्रांनो या षटकचा 5वा. लेफ्टसाईडच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न समाधान भाऊ वाघ यांचा. परंतु एकच रनावर तुम्हाला संतोष वाढावा लागेल. फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती. पंडित पवार आणि मारण्याच्या नादात चेंडू जाईल निर्धाब. षटक क्रमांक 8चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली गुलाबराव महाराज संघाची. 3 बाद 73. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी
षटक क्रमांक 8चा खेळ संपूर्ण धावसंख्या बरोबर आहे 3 बाद 73. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती आहे. सामना करतील समाधान भाऊ वाघ. आणि बघू या ठिकाणी अगदी गॅपी मध्ये बॉल असल या अनुषंगाने उडला होता कॅच, परंतु फिल्डर लांब होते त्या अनुषंगाने नक्की जीवदान म्हणावा लागेल समाधान वाघ यांना. षटक क्रमांक 9 वसंत पवार घेऊन आलेत. आणि बघू ह्या ठिकाणी एरियामध्ये केवळ एकच धाब, एक धाबाने 2-2 धावाने तुमची धावसंख्या बोर्डावर जाईल. समीकरण आहे 3 बाद 76 या अंकावरती. षटक क्रमांक 9चा तिसरा बॉल प्रगती पथावर. फिल्डिंग तैनात, फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावर. आणि बघू या ठिकाणी तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करायचं आहे. या अनुषंगाने बॉल जाईल सीमा पार, चौकार. नक्की या ठिकाणी षटक क्रमांक 9चा चौथा बॉल सामना करतील मिडविकेट एरियामध्ये मारलेला चेंडू. आणि बघू दुसऱ्या रनाची माग आहे आणि दुसरा देखील रन पूर्णच. या 2-2 रनांनी धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. समीकरण आहे तुमचं 3 बाद 82 या अंकावरती. फिल्डिंग तैनात. आणि बघू या ठिकाणी अगदी शेटकरच्या रूपेने फटकार. हळूहळू रनाचा डोंगर असताना या ठिकाणी गुलाबराव महाराज वर्सेस नंदेश्वरी 11 अशी 5व्या दिवसाची लढत. तिसरे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नंदेश्वरी 11 वर्सेस गुलाबराव महाराज. षटक क्रमांक 9चा लास्ट बॉल सामना करतील पंडित पवार. फिल्डिंग तैनात. फुटला टच केलेला चेंडू आणि बघू एकच रनावर संतोष मारावा लागेल तुम्हाला. अनुषंगाने षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 3 बाद 89. षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. गुलाबराव महाराज संघाच षटक क्रमांक 10 प्रगती पथावरती असल. सामना करतील पंडित पवार.
किशोर वाकसर यांचा. अगदी आखूड टप्प्याचा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी बॉलाला दिशा दिली मिड विकेटच्या डागदे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल जाईल शेटकारच्या रुपेने फटकार. धावसंख्या पोचतील 95 वरती. फिल्डिंग तैनात. मिड ऑफच्या दिशेला आणि पुन्हा बॉल जाईल सीमा पार. चौकार. या संघाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोचतील गुलाबराव महाराज संघाच्या 99. तिसरा बॉल दहाव्या षटकाचा आणि बघू बॉल नक्की क्षेत्ररक्षक तैनात होता आणि नक्कीच ह्या ठिकाणी पुन्हा तुमच्या खात्यामधून 6 धावा जातील गुलाबराव महाराज संघाच्या खात्यात. नक्कीच या ठिकाणी षट क्रमांक 10चा लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे मित्रांनो आणि अगदीच तुम्हाला एक फलंदाजाला माघारी यावा लागल. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. बंटी भाऊ आणि नक्कीच फाईट बी असेल ना एक रन बी असेल. या अनुषंगाने धावसंख्या बुरडावर जाऊन पोचतील 107. 107 धावा गुलाबराव महाराज संघाच्या. आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच नक्कीच चौकार होता शेवटचा. धावसंख्या बुरड्यावर पोचल्यात 111. 111 विकेट गेल्या तुमच्या 4 इनिंग संपले तुमच्या ह्या ठिकाणी. बनवायचे आहेत 112. त्या संघाचं नाव आहे नंदेश्वरी 11.
षटक क्रमांक पहिला रन बनवायचे आहेत 112. सामना करतील सुनील माळी. संघ आहे नंदेश्वर. टप्प्याचा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी बॉलाला दिशा दिली. बॉल जाईल सीमा पार. चौकार. अगदी ह्या ठिकाणी पहिल्याच बॉलावर खाता फोडलाय सुनील माळी यांनी. नंदेश्वर 11 संघाकडनं चौकार. आणि पुन्हा त्याच दिशेला दिशा भटकली आणि त्याच दिशेला मारायला गेले आणि नक्कीच तुम्हाला माघारी परतावा लागल. विकेट क्रमांक पहिल्याच पतन ह्या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो स्पर्धेचा 5वा दिवस अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक म्हणून हजेरी लावलेले आहे. अगदी आमचे मित्र असतील, वडीलधारी माणसं असतील, नक्कीच या ठिकाणी सगळ्यांचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी चिंतामण काका ये अगदी वयस्कर मित्रांनो तरी या ठिकाणी अगदी टुर्नामेंटचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. नक्कीच अभिनंदन. आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं देखील अभिनंदन असेल मित्रांनो. या ठिकाणी षटक क्रमांक पहिल्याचा चौथा बॉल प्रगती पथावरती सामना करतील फलंदाज. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच 1 रन तर पूर्ण. आणि नक्कीच या ठिकाणी फाईनल एरियामध्ये बॉल जाईल. जाता जाता पळता पळता फिल्डर सीमा पार व सुंदर उद्योग. चौकार. लाजवाब. फलंदाजीसाठी बाहेर आहेत. अगदी गोड स्वभावाचा माणूस आहे. त्या माणसाचं नाव आहे गौतमजी चौधरी सर. अगदी मोठा अनुभव आहे त्या माणसाजवळ मित्रांनो. बघू या ठिकाणी क्रिकेटचा खेळ आहे. षटक क्रमांक पहिल्याचा लास्ट बॉल. आणि नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला आहे. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या बरोबर आहे नंदेश्वरी 11 संघाची 9. इथून बनवायचे आहे तुम्हाला 112 रन. अगदी 112 रनाचा पाठला सुरू. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघामध्ये खतरनाक गोलंदाजी आहे, खतरनाक फलंदाजी आहे. वेळीच काळ सांगेल. आणि बघू थर्डमॅनच्या दिशेला गेलेला चेंडू बॉलाला उचलला फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत नक्कीच सिंगल रन प्राप्त करतील फलंदाज. षटक क्रमांक 2 घेऊन आले शंकर पवार. आणि बघू या ठिकाणी अगदी थर्डमॅन एरियामध्ये बॉल जाईल. कृषी उद्योग. चौकार. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या पूर्णावर जाऊन पोचतील.
नंदेश्वर 11 संघाच्या ही कपात 14 या अंकावरती फलंदाजी गोलंदाजी मार्गावर फलंदाजीसाठी सज्ज होतील. नाव आहे गौतमजी चौधरी सर. मोठा अनुभव आहे फलंदाजाचं. परंतु मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे वेळेचं काढून सांगेल. फिल्डिंग तैनात. टप्प्याचा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी आणि बॉल जाईल सीमा पार. चौकार. लाजवाब लाजवाब म्हणावा लागेल. उत्कृष्ट फलंदाजी भरावी लागेल. आणि बघू पॉइंट एरियामध्ये बॉल मारलेला फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. बॉलला उचललं फेकलं इष्टी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत निश्चितच 2 रन पूर्ण करतील गौतमजी चौधरी सर. या ठिकाणी 2-2 रन 1-1 रन काढून आपल्या संघाची स्कोर वाढवताना गौतमजी चौधरी सर. षटक क्रमांक आणि बघू ह्या ठिकाणी चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल जाईल निर्धाव चिंटूच्या रूपाने. बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक दुसऱ्याचा 5व्या बॉलाचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. नंदेश्वरी 11 संघाची 1-20. आणि बघू या ठिकाणी अगदी शरीराला वीत घेणारा चेंडू. परंतु 1 रनापासून थांबू नाही शकलं. गुलाबराव महाराज वर्सेस नंदेश्वरी 11 स्पर्धेची 5व्या दिवसाची 3री लढत. बलाढ्य संघ आहेत दोन्ही. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती. आणि अगदी या ठिकाणी चेंडू जाईल निर्धाव च्या रूपानं. षटक क्रमांक 3ची जिम्मेदारी निभावताना राहुल पवार. फिल्डिंग तैनात आणि पुन्हा मारण्याचा नादात. परंतु ह्या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. आणि मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी 1 रन पूर्ण केला. 2रा रन देखील निश्चितच पूर्ण होईल. गौतमजी चौधरी सर या ठिकाणी नंदेश्वरी 11 संघाकडनं
फलंदाजी करत आहेत. आणि नक्कीच उंचाईच्या दिशेने फटका सजवला होता, परंतु चेंडू आणि बॅटीचा कुठलाही संपर्क आहे. बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. षटक क्रमांक तिसऱ्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावर. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी गॅप दाखवला, दिशा दाखवली बॉलाला, बॉल जाईल सीमा पार. चौकार. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे. नंदेश्वरी 11 संघाचे 1 बाद 27 या अंकावरती. षटक क्रमांक 4ची जिम्मेदारी दिली. आणि बघू फाईन लेग एरियामध्ये मारलेला चेंडू, 2-2 फिल्डर पळतात धावतात, तोपर्यंत काय होईल ते बघू. नक्कीच बॉल जाईल सीमा पार. चौकार. या चौकाराची सायानं धावसंख्या बुरडावरती जाऊन पोहोचली तुमची 31 या अंकावरती. अगदी आखूट टप्प्याचा बॉल आणि अगदी थर्डमॅनच्या अगदी पुढच्या एरियामधून बॉल जाईल पुन्हा सीमा पार. चौकार. षटक क्रमांक 4 हाताळताना कुणाल भाऊ वसते सामना करतील. अगदी या ठिकाणी मोठा गॅप आहे. या अनुषंगाने आता दुसरा रन तर पूर्णच करतील फलंदाज. धावसंख्या बोर्डावर जाईल 1 बाद 37 या अंकावरती. बॉल क्रमांक 4चा आणि बघू या ठिकाणी पुन्हा बॉल सीमा पार. चौकार. आणि नक्कीच या ठिकाणी धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचतील नंदेश्वरी 11 संघाच्या. 1 बाद 41 या ठिकाणी षटक क्रमांक 4चा 5वा बॉल प्रगती पथावरती आहे. संतोष रक्षक तैनात. अनुषंगाने अगदी माघारी जावा लागेल तुम्हाला. षटक क्रमांक 4च्या 5व्या बॉलावर अगदी बॉलाचा अंदाज नाही आला. या अनुषंगाने कॅसट उठून नक्कीच माघारी परतवा लागलं फलंदाजाला. फलंदाज दाखल झाले ग्राउंडवरती.
अगदी शरीराला भेदून घेणारा चेंडू रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु षटक क्रमांक 4चा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या बुरडाबर आहे 2 बाद 41. बॉल आहे 36 रन बनवायचे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला. शेतीची कातर षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती आहे. खेळून आले शंकर पवार. सामना करतील आमचे मित्र गौतमजी चौधरी सर. आणि बघू या ठिकाणी उंचीवर बॉल आहे आणि नक्कीच मोठं जीवदान म्हणावा लागेल. आणि बघू अगदी यष्टी रक्षकाच्या दिशेने फेकलेला नक्कीच मोठं जीवदान म्हणावा लागेल. गौतमजी चौधरी सर यांना कॅच ड्रॉप झालाय त्यांचा. बघू या ठिकाणी पुन्हा 2 जीवदान. नक्कीच गौतमजी सर तुमचा आज दिवस चांगला आहे असं म्हणावा लागेल. मी वारंवार म्हणत असतो मित्रांनो, आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस या अनुषंगाने म्हणावा लागेल. आज गौतम सरांचा दिवस उगवलाय मित्रांनो. वार आहे गुरुवार. अगदी 2 बॉलावर 2 जीवदान, लगातार 2 कॅच ड्रॉप झालेत. नक्कीच याचा फायदा तर नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल गौतमजी सर. आणि बघू या ठिकाणी बॉलाने टर्न घेतला. बॉल जाईल सीमा पार. व सुंदर कृषी उद्योग चौकार. या चौकाराचे सायान धावसंख्या बुरडावरती समीकरण आहे 2 बाद 48. पंचांचा निर्णय फाईट. अतिरिक्त रन येईल खात्यामध्ये. फलंदाज सच होईल. गोलंदाजी बरकावरती फिल्डिंग तैनात. अगदी अपचा बॉल लेगला ओढून मारलं आणि अनुषंगाने एकच धाव मिळेल तुम्हाला. बॉलाला स्पीड कमी होता. अगदी 1 रनावर संतोष मानावा लागेल. ह्या 1 रनाने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचली तुमची 50. गौतमजी सर. आणि बघू या ठिकाणी लाजवाब बुरडावर आहे 52.
फलंदाज आणि बघू या ठिकाणी मारलेला चेंडू एक रन तर पूर्णच होईल आणि नाही एकच रनावर संतोष मानावा लागेल. या ठिकाणी नक्कीच षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. नंदेश्वरी इलेव्हन संघाची समीकरण आहे 2 बाद 53 या अंकावरती. 30 बॉलामध्ये 59 रनाची आवश्यकता. बॉल आहे 30 रन बनवायचे आहेत 59. त्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजीसाठी माहेर मानले जातात नाबाई गौतमजी चौधरी सर. नक्कीच मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळीच काळ सांगेल. षटक क्रमांक 6 प्रगती पथावर फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी सुनील भाऊ माळी किशोर वागसर जी अगदी कान मंत्र देताना गौतमजी चौधरी सर यांना बॉल आहे 30 रन बनवायचे आहेत 59. बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू षटक क्रमांक 6 हाताळताना समाधान भाऊ वाघ गुलाबराव महाराज संघाकडनं. बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच म्हणावा लागेल सर. आज तुमचा नक्कीच दिवस चांगला म्हणावा लागेल. नाव आहे गोड गौतमजी चौधरी सर. नक्कीच आज तुमचा दिवस चांगला उगवला असं म्हणावा लागेल. अगदी 3 झेल तुमचे ड्रॉप झालेत. नक्कीच या ठिकाणी फायदा करून घेण्याचा प्रयत्न असेल गौतमजी सर यांच्याकडनं. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्गावरती अगदी बॅटीवर बॉल घेतला. या अनुषंगाने 1 रन पूर्ण केला आणि दुसऱ्या रनाला देखील दुसरा रन पूर्ण. या 2 रनाडी धावसंख्या बुरडावर जाईल तुमची 2 बाद 56 या अंकावरती. हलक्या हाताने टाकलेला चेंडू कधी बॉलाचा अंदाज आला नाही. मिड विकेट एरियामध्ये मारलेला चेंडू आणि नक्कीच एकच धाव मिळेल. नंदेश्वरी इलेव्हन संघाच्या खात्यात जाईल. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्गावर गौतमजी चौधरी सर. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 6 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे 2 बाद 57. 24 बॉलामध्ये 55 रनाची आवश्यकता. बॉल आहे 24 रन बनवायचे आहेत 55. षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती आहे. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलाने टर्न घेतला. बॉल जाईल सीमा पार. चमकार. पहिल्याच बॉलावर काय टायमिंग होते. काही सेकंदात बॉल पडला ना. बॅट फिरवले आणि बॉल गेला सीमा पार.
चौकार. नक्कीच या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या बुरडाबुड जाईल. समीकरण आहे 2 बाद 61. इथून बघितली तर रंगीला मॅच होत जाईल मित्रांनो. दोन्ही अनुभव फलंदाज आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी निर्धावून चेंडू. आणि नक्कीच या ठिकाणी क्लीन बॉल. अगदी माघारी जावा लागेल तुम्हाला. नंदेश्वर 11 संघाचे अगदी विकेट क्रमांक 3चं पथन ह्या ठिकाणी. धावसंख्या बुरडाबर आहे 61. षटक क्रमांक 7 व्याचे चौथा बॉल प्रगती पथावरती आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. आणि पहिल्याच बॉलावर आणि नक्कीच या ठिकाणी नक्कीच सीमा पार. चौकार म्हणतो ना मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल. होता कॅस. बॉल गेला बाउंड्रीला. सीमा पार. चौकार. षटक क्रमांक 7व्याचा 5वा बॉल. आणि मिड विकेट एरियामध्ये मारलेला चेंडू टप्पा पडला. बॉल जाईल सीमा पार. चौकार. नक्कीच या चौकाराचे सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. समीकरण नाही तुमचं. नंदेश्वरी 11 संघाचं 3 बाद 69. षटक क्रमांक 7व्याचा लास्ट बॉल प्रगती पथावर. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल आणि नक्कीच टर्न घेतला होता. परंतु षटक क्रमांक 7व्याचा लास्ट बॉल होता. षटक क्रमांक 7व्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बर्डावर आहे. समीकरण तुमचं 3 बाद 69. 18 बॉलामध्ये 43 रनाची आवश्यकता. बॉल आहेत 18. रन बनवायचे आहेत 43. षटक क्रमांक 8 समाधान वाघ सामना करतील गौतमजी सर. आणि नक्कीच टप्प्याचा बॉल होता. परंतु ह्या ठिकाणी कुठलाही संपर्क नाही बॅटीला. आणि पुन्हा एकच धाव मिळेल. बॉल आहे 16. रन बनवायचे आहेत 42. अगदी थडमेच्या दिशेला गेलेला चेंडू. षटक क्रमांक 8चा तिसरा बॉल झालाय. चौथा बॉल
पंचांचा निर्णय व्हाईट अतिरिक्त रन जाईल खात्यात. अगदी फुल टच चेंडू मिडऑफच्या दिशेला मारलेला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी एकच रन. षटक क्रमांक 8व्याचा 5वा बॉल प्रगती पथावर सामना करतील गौतमजी चौधरी सर. आणि अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू. आणि पंचांचा निर्णय व्हाईट अतिरिक्त रन जाईल खात्यात. धावसंख्या बरोबर आहेत. समीकरण 3 बाद 73. आणि बघूया ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. बॉल आहेत 12 रन बनवायचे आहेत 39. एकोणचाळीस. नक्कीच या ठिकाणून 11 बॉलामध्ये अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता. शिल्लक बॉल आहेत 10 रन बनवायचे आहेत 39. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मेड विकेटच्या बॉल जाईल शेटकरच्या रूपेने फटकार. धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचेल 4 बाद 79. आणि पुन्हा ह्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाईल 30 रनाची आवश्यकता. पंचांचा निर्णय व्हाईट अतिरिक्त रन. षटक क्रमांक 9चा लास्ट बॉल. अगदी बॅटीने कडा घेतला आणि नक्कीच तुम्हाला माघारी जावा लागल. षटक क्रमांक 9च या ठिकाणी खेळ संपलाय. 6 बॉलामध्ये 30 रनाची आवश्यकता. 6 बॉल 30 रन. नक्कीच मित्रांनो गणेश
फागोल या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी व्याटर दाखल झालाय मैदानामध्ये. आणि बघू या ठिकाणी बॉल जाईल षटकार. बॉल आहे 4, रन बनवायचे आहे 24. मिडॉनच्या दिशेला मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी एकच रन पूर्ण होईल. पुन्हा मिडॉनच्या दिशेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि ह्या ठिकाणी नक्कीच रन आउट असेल. फलंदाज स्पर्धेच्या 5व्या दिवसाची तिसरी लढत होती. नंदेश्वर 11 वर्सेस गुलाबराव महाराज. नक्कीच या ठिकाणी गुलाबराव महाराज यांनी विजय मिळवलेला आहे. अभिनंदन. आणि नंदेश्वर 11 संघाचं देखील अभिनंदन.